तर नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्लिशचा पेपर ग्रुप बी 2022 चा बघून घेऊया मेन्सचा. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर बघा 51. काय म्हटलं? देअर वॉज नो वुमन प्रेझेंट बट वेब टॅब ॲट द न्यूज. तिथं अशी कोणतीही महिला नव्हती जी बातमी ऐकून रडली नव्हती, असा अर्थ आहे त्याचा. तर क्लाउज विचारलेला आहे आणि हा त्यावेळेसचा सर्वात अवघड क्वेश्चन होता. अपवादावर क्वेश्चन विचारला होता. मुळात बट हा कॉर्नेटिंग कंजंक्शन आहे. तो क्लॉज मध्ये नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये वापरला जात नाही. तर हे ऍडजेक्टिव्ह क्लॉज होता त्यावेळेस, त्यालाच रिलेटिव्ह क्लॉज म्हणता. हा अपवाद आहे, लक्षात ठेवा. कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवतोय. या रडणाऱ्यांपैकी या वुमनला क्वालिफाय करण्याचं काम केलं जातं. ऍडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवतोय. देअर वॉज अ नो वुमन प्रेझेंट बट वेप्ट ॲट द न्यूज. बट हा कॉर्नेटिंग कंजंक्शन आहे आणि हा अपवादावर क्वेश्चन विचारला होता. याचं उत्तर आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज. नेक्स्ट, रीड द सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट द इनकरेक्ट विचारलेलं आहे. इनकरेक्ट विचारलंय. द थीफ हॅड हिमसेल्फ इन द शेड. तर इथं HID हिड याचा अर्थ होतो हाईड, हिड. तर पहिला हा इनकरेक्ट आहे. आयोगाचं उत्तर ए आहे. ए इज इनकरेक्ट. तर इथं जो प्रोनाउन वापरलेला आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन किंवा एम्फॅटिक प्रोनाउन, तो चुकीचा आहे. त्याचं उत्तर आहे द थीफ हाईड इन द शेड असं म्हटलेलं आहे. क्रिया दुसऱ्यावर घडलेली आहे, जसं की आय किल्ड लास्ट नाईट माय फ्रेंड. माय फ्रेंडवर क्रिया घडलेली आहे. त्याप्रमाणे आयोगाचं उत्तर क्वेश्चन मध्ये इनकरेक्ट विचारलेलं आहे. क्वेश्चन मध्ये त्यानुसार ए इज इनकरेक्ट, बी इज करेक्ट असं उत्तर आहे त्याचं. नेक्स्ट, द डॉक्टर आस्क्ड द पेशंट डिड यू ईट एनिथिंग दिस मॉर्निंग, चेंज इन टू द इनडायरेक्ट स्पीच विचारलेला आहे. तर इथं डीड काय? डीड हा येस नो टाईप क्वेश्चन आहे आणि येस नो टाईप क्वेश्चन असेल तर कंजंक्शन कुठलं वापरता? इफ किंवा वेदर कंजंक्शन वापरला जातो. त्यानुसार पहिल्यामध्ये बघा, द डॉक्टर आस्क्ड द पेशंट इफ ही एट एनिथिंग. इथं एट येणार नाही, कारण वर काय आहे? सिम्पल पास्ट आहे आणि खाली आपल्याला पास्ट परफेक्ट पाहिजे. त्यानुसार हा चुकीचा आहे. आणि ऑप्शन 2 मध्ये दॅट नंतर हा वेदर आलेला आहे. दोन कंजंक्शन असे सोबत येत नाहीत. चुकीचा आहे हा. डॉक्टर आस्क्ड द पेशंट, याचा टेन्स चुकीचा आहे, हॅड बीन इटन. तर 53चं उत्तर 4 आहे. द डॉक्टर आस्क्ड द पेशंट वेदर ही हॅड इटन एनिथिंग दॅट मॉर्निंग. हॅड इटन, ही हॅड इटन हा टेन्स बरोबर आहे वाक्याचा. त्यानुसार 53चं उत्तर क्रमांक 4 आहे. 54, आय एम अ ग्रामॅरियन. तर याचा क्वेश्चन टॅग विचारलाय. वाक्य पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं टॅग हा निगेटिव्ह होईल. एम आय गेलं. एम असं लिहिलं जात नाही. आय नॉट. अरंट आहे ह्याचं योग्य उत्तर आहे. आणि एमचा हा क्वेश्चन टॅग एमंट होत नाही, तर अरंट होतो किंवा एंट आय होतो. त्यानुसार 54चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्सेस. इफ इट रेन्स वी वुड स्टे इन इनडोर्स. काय विचारलंय? करेक्ट कंडिशनल विचारलेलं आहे. तर प्रेझेंट टेन्सची मॉडल ऑक्झिलरी पाहिजे होती इथं. इथं हा रेन्स हा प्रेझेंट टेन्स आहे. त्यानुसार वुड हा पास्टची मॉडल ऑक्झिलरी. त्यानुसार पहिला ऑप्शन चुकीचा आहे. इथं विल पाहिजे होतं. नेक्स्ट, इफ द थीफ वुड केम इन टू द रूम आय वुड हिट हिम. कंडिशनलचे दोन्ही वाक्य नसतात, मॉडल ऑक्झिलरीचे नसतात. कंडिशनलचे दोन्ही वाक्य मॉडल ऑक्झिलरीचे नसतात. इफच्या वाक्यात मॉडल ऑक्झिलरी वापरले जात नाही. त्यानुसार हाही ऑप्शन चुकीचे आहे. नेक्स्ट, सी नंबरचा, इफ यू हॅड कम 5 मिनिट्स अर्लियर यू वुड हॅव गॉट अ सीट. तर बरोबर आहे, हा पास्ट परफेक्ट आहे. इथे पास्ट परफेक्ट बरोबर आहे आणि वुड हॅव गॉट हा मॉडेल परफेक्शन इथं बरोबर आहे वाक्यानुसार. तर ऑप्शन क्रमांक ओनली सी उत्तर आहे 55चं. नेक्स्ट 56,
द हजबंड अँड वाईफ नेक्स्ट डोअर हॅड कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स म्हणजे काय असतं? नियमित भांडणं असतं, एव्हर लास्टिंग, सर्व परपेच्युअल कॉरलिंग, नेहमीच भांडत राहतात ते. हजबंड अँड द वाईफ नेक्स्ट डोअर हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. तर कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स म्हणजे काय असतं? परपेच्युअल कॉरलिंग, एव्हर लास्टिंग, नेहमी नियमित भांडत असतात ते. नेक्स्ट बघा 57. आयडेंटिफाय द व्हॉइस ऑफ फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. डू नॉट इन्सल्ट द पुअर. आता पहिलाच ऍक्टिव्ह व्हॉइस आहे कारण मॉडेल ऑक्झरी V1 आलेलं आहे इथं. डू V1 आणि प्रेझेंट आहे त्याच्यानुसार हा ऍक्टिव्ह होईल, ऍक्टिव्ह व्हॉइस. लेट लेट काय? लेट द पुअर बी नॉट इन्सल्टेड. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस केलेला आहे हा. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. पहिला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा पॅसिव्ह व्हॉइस. नेक्स्ट बघा 58 नंबरचा क्वेश्चन. शी कास्ट असाइड ऑल द शेम अँड इलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड. कास्ट असाइड म्हणजे काय? बाजूला ठेवणे, दूर लेखणे, दूर ठेवणे. सर्व शेम बाजूला ठेवले त्यानं आणि इलोप्ड विथ द बॉयफ्रेंड. त्याच्यानुसार रिजेक्टेड उत्तर आहे. 58चं उत्तर आहे 2, रिजेक्टेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द काइंड ऑफ नाउन द अंडरलाइंड वर इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर काय म्हटलंय? द टेबल इज मेड अप ऑफ वूड. वूड काय आहे? तर मटेरियल नाव नाही, हा पदार्थवाचक नाव नाही. जर आपण इथं वुड्स असं म्हटलं असतं तर त्याचा अर्थ होतो फॉरेस्ट. ते येतं कॉमन नाउन. इथं मटेरियल नाउन उत्तर आहे याचं. 60 बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज रॉंग किंवा इनकरेक्ट विचारलेलं आहे. तर तसं बघायला गेलं तर हे दोन्ही ऑप्शन रॉंग होते. आयोगाचं उत्तर ऑप्शन ए इज रॉंग आणि बी इज करेक्ट दिले, पण तसं नाही. दोज हा प्लुरल आहे, त्याच्यानुसार शॉर्ट्स असा प्लुरल पाहिजे होता. नंतर ऑफ मेसेजेस, मेसेजेस नंतर आर अशी वाक्यरचना पाहिजे होती. दोज शॉर्ट्स ऑफ मेसेजेस आर. तर आयोगाचं उत्तर 1 आहे. उत्तर 2 पाहिजे होतं. ठीक आहे, इथं यस पाहिजे, तर उत्तर 2 येईल. दोज शॉर्ट्स ऑफ मेसेजेस इज. हा ई चूक आर होईल. नंतर ऑप्शन क्रमांक आयोगाने 1 उत्तर दिलेलं आहे याचं. तर हे लक्षात ठेवा, अशी रचना या क्वेश्चनची होईल. नेक्स्ट बघा. व्हाय डिड यू पनिश यू. विचारले काय? पॅसिव्ह व्हॉइस. तर WH ला WH आहे तसाच राहतो. इथं काय? डीड हा V2 आहे, तर V2 चा पॅसिव्ह व्हॉइस काय होतो? वॉज, वेअर प्लस V3 असा पॅसिव्ह व्हॉइस होतो. त्याच्यानुसार वाय यू आर पनिश हिम हा क्वेश्चन पॅटर्न होणारच नाही, कारण सब्जेक्ट हा सपोर्टिंग वर्बच्या अगोदर आहे. सपोर्टिंग वर्ब हा सब्जेक्टच्या आधी असेल तरच क्वेश्चन पॅटर्न होतो. आणि इथं पहिल्या वाक्यामध्ये ही काय आहे? इथं ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट पॅसिव्ह मध्ये काय बनतो? सब्जेक्ट होईल. त्यानुसार इथं ही चुकीचं आहे. वाक्यरचना सी ची बरोबर आहे. वाय वेअर यू पनिश बाय हिम, तर हे बरोबर आहे. इथं हू हा चुकीचा आहे. त्यानुसार फक्त ऑप्शन 61चं उत्तर 3 आहे, सी ओनली. नेक्स्ट. इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी ट्रॅजिक मूवी, कॉमिक मूवी असं लक्षात ठेवा. उत्तर याचं कॉमिक आहे. तर काय विचारलेलं आहे? अँटोनिम वापरायचं आहे. करेक्ट अँटोनिम. इट इज वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी अ कॉमिक. त्याचं कॉमिक उत्तर आहे. रिडिक्युलसचा अर्थ काय होतो? हास्यास्पद. हास्यास्पद असणे. त्याचा आपल्याला ट्रॅजिक मूवी, ट्रॅजिकला विरुद्धार्थी कॉमिक असं लक्षात ठेवा. ट्रॅजिक मूवी असते कॉमिक मूवी, त्यानुसार. नेक्स्ट 63 नंबरचा क्वेश्चन आहे. शी वॉज ऑलवेज सॉलिटस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट. सॉलिटस म्हणजे काय असतं? सॉलिसिटस म्हणजे काय? तर कन्सर्न असणे, तळमळ तळमळ असणे. तर याचं उत्तर आहे कन्सर्न.
स्ट्रॉंग येत नाही, रिलायबल येत नाही, काइंड येत नाही. तर याचं उत्तर आहे सॉलिटसचं कन्सर्न तळमळ असणे. शी वॉज ऑलवेज सॉलिटस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स. 63चं उत्तर आहे 2 कन्सर्न. नेक्स्ट आहे 64. फिल इन द आर्टिकल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही इज अ बायोलॉजिस्ट. ही इज डॅश बायोलॉजिस्ट म्हटलेलं आहे. तर इथं आर्टिकल अ चा वापर केला जातो. ही इज अ बायोलॉजिस्ट म्हणतात. ही इज अ डॉक्टर असं म्हटलं जातं. आणि म्युझिक इज अ फूड ऑफ लव्ह. फूडच्या अगोदर आर्टिकलचा वापर करतात, परंतु इथं काय आहे, द हा तुलना करण्यासाठी वापरलेला आहे. म्युझिक इज द फूड ऑफ लव्ह, त्यानुसार इथं द होईल. ऑप्शन क्रमांक उत्तर 64 3 आहे. ए आणि द चा वापर होईल. नेक्स्ट बघा, स्टॉइक इज अ पर्सन. स्टॉइक भरपूर वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. स्टॉइक म्हणजे कोण असतो तो? इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर. जो स्थितप्रज्ञ आहे, त्याला कशाचाही फरक पडत नाही. स्थितप्रज्ञ, इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर, स्टॉइक पर्सन. तर हा पॅराग्राफ विचारला होता. पॅराग्राफचे आन्सर मी सांगून देतो याच्यामध्ये तुम्हाला. 66 उत्तर 2 आहे. 67चं उत्तर 2 आहे. 68चं उत्तर 4 आहे. आणि शेवटचा जो आहे 69चं उत्तर आहे 4 उत्तर आहे याचं. ओनली सी. नेक्स्ट बघा, झोरस्टर imposed upon his people to annihilate the pest. टू annihilate काय आहे? सिनोनिम ओळखायचं. annihilate काय असतं? annihilate करणे. हा पॅराग्राफचाच क्वेश्चन आहे. याचं उत्तर आहे 1 नंबरचं. 70चं उत्तर 1 आहे. नेक्स्ट बघा, 71. आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्सेस. काय म्हटलेलं आहे? द सिल्वर इज अ प्रिशियस मेटल. इनकरेक्ट आहे. कोणत्याही मटेरियल नाऊनच्या आधी आर्टिकलचा वापर करत नाही. सिल्वर पाहिजे होतं इथं. सिल्वर इज अ प्रिशियस मेटल, हे बरोबर आहे. ही इज स्टडिंग इन द युनिव्हर्सिटी. इन द युनिव्हर्सिटी नसतं राहत. द युनिव्हर्सिटी नसतं, तर अ युनिव्हर्सिटी असतं. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 2 पण चुकीचा आहे. ही वॉज अब्सेंट फॉर लास्ट 2 days. ही हॅड बीन अब्सेंट पाहिजे होतं इथं. ऐकाचं उत्तर ओनली ए अँड बी आहे. तर तिन्ही उदाहरणं चुकीची आहेत. मागच्या फॉर द लास्ट 2 days म्हटलेलं आहे. ही हॅड बीन अब्सेंट फॉर द लास्ट 2 days असं म्हटलेलं आहे. अशी वाक्यरचना होईल सी ची. ती बरोबर राहील. 71चं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे. 72 बघा. Which one of the following sentence is incorrect? It is nothing else than arrogance. Nothing else अशी रचना, नथिंग एल्स द्यान अशी रचना राहत नाही. द्यानची रचना चुकीची आहे. इट इज अ नथिंग एल्स बट अशी रचना राहते. ELSE बट, एल्स बट अशी रचना राहते. इट इज अ नथिंग एल्स बट ॲरोगन्स हे उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 इनकरेक्ट विचारले. ए इज इनकरेक्ट, बी इज करेक्ट. नथिंग एल्स बट अशी रचना राहते. त्यानुसार 73 बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड find out which one of the following is incorrect. I shall say this on her face. ऑन हर फेस अशी रचना राहत नाही. प्रिपोजिशनचा क्वेश्चन आहे हा. ऑन हर असं नसतं. से समथिंग टू हर फेस असं असतं. ते फ्रेज आहे. टू हर फेस अशी ही फ्रेज आहे. त्यानुसार ए इज इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट विचारले आयोगानं. ए इज इनकरेक्ट. बी इज बरोबर आहे. आय शॅल से दिस टू हर प्लेस. आय शॅल से दिस टू हर फेस हे बरोबर आहे. बी. नेक्स्ट 74 नंबर. इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock दिस मॉर्निंग. तर काय विचारलेलं आहे? हा गिफ्ट क्वेश्चन होता. टेन्स युज्ड इन द फॉलोइंग म्हटले. प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ परफेक्ट टेन्स. इथं बीन आलाय म्हणजे परफेक्ट आहे.
प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द प्रेझेंट टेन्स नाहीये, तर तो कसा होईल? हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो हा. एम, इज, आर प्लस आय एन ची रचना असेल तर प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ प्रेझेंट टेन्स म्हणतात. 75 बघा. सबऑर्डिनेट डॅश द ऑर्डर्स ऑफ देअर सुपेरियर्स. कॅरी आउट करणे, एक्झिक्यूट करणे, अंमलबजावणी करणे. सबऑर्डिनेटच्या ऑर्डर्स कॅरी आउट करायचे आहेत, एक्झिक्यूट करायचे आहेत. एक्झिक्यूट करायचे आहेत, त्याची अंमलबजावणी करायची आहे. त्याच्यानुसार याचं उत्तर आहे PYQ होता भरपूर वेळा हा. कॅरी आउट 75 चं उत्तर 2 आहे. 76 बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड विच वन ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. इनकरेक्ट पाहिजे आपल्याला. तर द इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे फॉर हिज डॅमेजेस टू हर स्कूटर. डॅमेजेस आणि डॅमेज हा शब्द वापरलाय. डॅमेज याचा अर्थ होतो नुकसान आणि डॅमेजेस त्याचा अर्थ होतो कंपन्सेशन देणे, नुकसान भरपाई, पे करणे. तर वाक्याच्या अर्थानुसार ऑप्शन क्रमांक 1 आहे बी इज करेक्ट. द इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे फॉर हिज डॅमेजेस टू माय स्कूटर. 76 उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे, डॅमेज आणि डॅमेजेस. 77 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विचारले. दे रिसिव्ड द 100 बेल्स ऑफ कॉटन. तर हा होमोफोनवर हा क्वेश्चन आहे. बेल बरोबर आहे. बेल ऑफ कॉटन, गठडी, कापसाची गठडी असं विचारले. 100 बेल ऑफ कॉटन. ही रिलीज्ड ऑन डबल एल असते. त्यानुसार आयोगाचं उत्तर आहे ओनली ए अँड आणि जॉन इज माय कझिन. तर इंग्लिश ग्रामर मध्ये 100% चुकीचे आहे कझिन ब्रदर. जॉन इज माय कझिन तर हे बरोबर आहे. त्यानुसार आयोगाचं उत्तर ए इज इनकरेक्ट अँड बी इज करेक्ट आहे. जॉन इज माय कझन. नेक्स्ट 79 नंबरचा क्वेश्चन. आयडेंटिफाय द meaning of the laissez-faire is expressed in the by the phrase. laissez-faire इकॉनॉमी आपण बऱ्याच वेळा इकॉनॉमी मध्ये वाचलेलं आहे. हस्तक्षेप विरहित धोरण 1951 LPची धोरण आलं होतं. कसं म्हणजे काय असतं? नॉन इंटरफिअरन्स ऑफ द गव्हर्नमेंट इन ट्रेड, कॉमर्स आणि इंडस्ट्री. हस्तक्षेप विरहित धोरण लेजेसफेअर इकॉनॉमी किंवा पॉलिसी होती. LPची धोरण जे 1991चं होतं. त्याच्यामध्ये हा शब्द वापरला गेला होता, लॅजेसफेअर इकॉनॉमी. त्याच्यानुसार 79चं उत्तर 3 आहे, नॉन इंटरफेरन्स ऑफ गव्हर्नमेंट इन अ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे 80 नंबरचा. चूज द ऑप्शन शोविंग द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड्स इन द वर्ड्स अंडरलाईन. द रोड्स वाइंड्स अप द माउंटेन. वाइंड्स अप म्हणजे काय? इथं वाइंड्स अप वापरलेला आहे. वाइंड्स अप म्हणजे काय? द रोड वाइंड्स अप करता माउंटेनला, म्हणजे विळखा करता. प्रेझेंट टेन्स आहे वाइंड्स अप. त्याच्यानुसार हा टर्न्स बरोबर आहे. द कंपॅनियन वॉज वाइडिंग डाऊन. वाइडिंग डाऊन म्हणजे काय? समाप्तीकडे जाणे. वॉज प्लस बिफोर आहे. त्यानुसार कम टू एंड बरोबर आहे. समाप्तीकडे जाणे, वाइंडिंग डाऊन. ही इज स्टील ट्राईंग टू गेट हिज वाइंड बॅक. म्हणजे तो अजून ट्राय करतोय. हिज नंतर नाऊन येतो. त्यानुसार हा ब्रीथ बरोबर आहे. आयोगाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नंबरचं. वाइंड्स अप, टर्न्स, कम टू एंड, वाइंडिंग डाऊन आणि ब्रीथ, वाइंड. तर अशा प्रकारे हा पेपर होता. आपण यातले क्वेश्चन बघून भेटले.
नेक्स्ट सेशनमध्ये आपण 2021 चे पेपर बघून घेऊया, ग्रुप बी आणि ग्रुप सी इंग्लिशचा पेपर. तर थँक्यू मित्रांनो.